महत्त्वाचं आहे, इथे एक पण शौचालय नाही अण्णा, तर आम्हाला शौचालयाची गरज आहे. तर तुम्ही ज्यावेळेस आमदार व्हाल तर शौचालयाच्या कामापासून किंवा तिथून आपण सुरू करूया. चांदोरी गावात पूर मोठ्या प्रमाणात येतो, त्यावेळेस आपला मीरा लॉन्सकडून जो रोड जातो, भोजखोऱ्यामध्ये रोड जातो, तिथून आपला एक मेनवाडा रोड आहे. तर तिथं मोऱ्यांची फार गरज आहे. आणि ते रस्ते करत असताना शासकीय नियम असतो, ते मी बोलण्याचा प्रयत्न करतो किंवा तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. शासकीय एक आदिवासी आणि बिगर आदिवासी अशी निधी असते. तर जी आदिवासी निधी आहे ती जर 100 रुपये आली तर बिगर आदिवासी फक्त 10 किंवा 20 रुपये निधी येतो. आणि त्यातून आपल्याला जनरल आमदारांना कामं करायची असतात. अण्णांनी खूप मोठा प्रयत्न केला. CMJSY एक फंड आहे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, त्या माध्यमातून सुकेना ते म्हणजे चांदोरी सुकेना कोकणगाव असा रोड केलेला आहे. ज्यावेळेस आपल्या खेरवाडीमध्ये काम चालू होते पुलाचे, अण्णा त्या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. तो रोड पण उत्कृष्ट आणि चांगल्या प्रतीचा, एक पण खड्डा पडलेला नाही. अशा चांगल्या प्रकारचे काम तुम्ही केलेले आहे, त्याबद्दल आम्ही आभार मानतो. तर आपले जे रोड आहे, समजा भोजवस्ती असेल, मेनवाडा असेल, तर ते रोड आपल्याला प्राधान्यक्रमे बजेटमध्ये घेता येईल. बजेट हे तीन प्रकारचे होते, एक मार्चमधलं, एक पावसाळ्यात, एक हिवाळी. तर यात तुम्ही निवडून आले तर बजेटमध्ये निश्चितच आपण 04 मध्ये आपण ते रस्ता बसवण्याचा प्रयत्न करू. आमच्या इथं शिवार रस्त्याची पण फार मागणी आहे. तर शिवार रस्ते करत असताना कुठल्या प्रकारचे हेड शासनाचे नसते, तर त्यामध्ये विशेष बाब म्हणून एक काही कामं केले जातात. तर त्या विशेष बाब मधून पण आपल्याला इथे कामं करायचे आहे. आपल्या तालुक्यात नव्याने नगरपालिका म्हणजे काम कागदावर दिसता पण झालेले नाही, तर आपल्या इथे काही नव्याने नगरपालिका पण अन्न स्थापन झालेला आहे. तर त्याच्या नव्याने नगरपालिका स्थापन होणे किंवा त्याची हद्द वाढणे याचे पण विविध प्रकारचे हेड आहे. तुम्हाला या प्रकारची सर्व याच्यातली माहिती आहे, तर तुमची पण आम्ही मदत घेऊ. आम्हाला जी माहिती आम्ही त्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. तर चांदोरी गावातील असे विविध प्रकारचे कामं असतील, अल्पसंख्याक निधी असेल, मूलभूत 25-15 म्हटले जाते त्याचे असेल, मेळामधून म्हणजे अपारंपरिक ऊर्जा, त्याच्यातून आपण सोलर लाईटीचे पण मोठ्या प्रमाणात काम करू शकतो. आरोग्याचे काम करायचे असं PHC मधून. आणि यांना पाऊस जास्त असतो तर आपत्कालीन निधी म्हणजे पूर येतं तर त्याचा पण एक निधी असतो, तर त्यामधून आमच्या मोऱ्या आपल्याला पकडता येतील. त्या मोऱ्या पण येतील फ्लड डॅमेजमधून. आणि SRचा हे कुठल्या रोडला गेले का हा रोड होऊन जाईल SR मध्ये, तर SR मध्ये असा रोड होत नाही. SR मध्ये रोड होण्यासाठी तो रोड SH हवा लागतो. SH म्हणजे काय, स्टेट हायवे. आणि MDR म्हणजे काय, मेजर डिस्ट्रिक्ट रोड, म्हणजे इतर जिल्हा मार्ग. 2 बाजारपेठा जोडायच्या असतील, सायकडा एक बाजारपेठे, पिंपळगाव बाजारपेठे, तर आपल्याला CRF हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा निधी, तर तो निधी पण वापरून आपण 2 बाजारपेठ जोडू शकतो. नाबार्डमधून आपण पूल पण करू शकतो. मला जेवढं माहिती अण्णा मी सांगण्याचा प्रयत्न कराल, तुम्ही पण म्हणजे तुम्हाला नामी काफी आहे. जेव्हा पुढून बोलता तर मी अनिल अण्णा कदम बोलतोय, समोरचा अधिकारी समजून घेतो, चाटा मारायच्या नाही, खोटं बोलायचं नाही. या माणसाला सर्व काही माहिती आहे, त्याच्यामुळे तो माणूस खरं बोलतो. तर अण्णा तुमच्या मदतीने आपण जास्तीत जास्त कामे म्हणजे आम्ही मदत करू, कामे मार्गी लावायचा प्रयत्न करू. मी जास्त वेळ काही घेत नाही. येत्या 20 तारखेला मशाल निशाणीवर आपण पहिल्यांदा निवडणूक लढवत आहोत. तर येत्या 20 तारखेला मशाल निशाणीचे बटन दाबून अण्णांना प्रचंड मताने विजय करण्यात चांदोरीचा मोठा वाटा राहील, हा आम्ही सर्व शिवसेनेच्या वतीने अण्णा व तुम्हाला वादा करतो. चालेल, धन्यवाद. धन्यवाद शरद नाटे. यानंतर देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांच्या सभेमध्ये कांदा उत्पादकांचा आवाज ज्यांनी बुलंद केला ते किरणजी सानप या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती, भारतीय घटनेचे थोर शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,
या सर्वांना पहिल्यांदा त्रिवार मुजरा करतो. होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा पंचवार्षिक निवडणुका 2024-29 या अनुषंगाने महाविकास आघाडीचे अधिकृत आणि एकनिष्ठ उमेदवार अनिल अल्ला कदम यांच्या प्रचारार्थ आज मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तकाका गडा आणि उमेदवार अनिल अल्ला कदम समोर उपस्थित महाविकास आघाडीचे घटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेससह सर्व मित्र पक्षांच्या विचारांवर निष्ठा ठेवून आज येथे उपस्थित असणारे बंधू भगिनींनो आणि मातांनो, गेल्या 2.5 वर्षापासून आपण पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणाचा अक्षरशः चिखल झालाय. पक्ष फोडले जातात, आमदार पळवले जातात, पक्ष चोरला जातो आणि चिन्ह सुद्धा पळवले जातात. सुरुवातीला उद्धव साहेब ठाकरेंचा शिवसेना हा पक्ष फोडला आणि तदनंतर काही दिवसांनी लगेचच या महाराष्ट्राच्या राजकारणात आपला पाय रोवला जात नाहीये हे लक्षात आल्यावर पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष सुद्धा फोडला. सातत्याने राजकारणामधली जी हालचाल आपण गेल्या काही वर्षापासून पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय, याच्यामुळे अक्षरशः सर्वांना राजकारणाचा वीट आलाय. आणि याच्या मागे एकच कारण सांगितलं जातं. काही जण म्हणतात आम्ही हिंदुत्वासाठी गेलोय, तर काही म्हणतात आम्ही विकासासाठी गेलोय. मला एक गोष्ट कधी समजलीच नाही, विकास म्हणजे 1-2 वर्षामध्ये होणारी गोष्ट आहे का? मला असं वाटतं विकास ही एक निरंतर प्रक्रिया आहे. ती कधी संपत नाही, ती कधी थांबत नाही. आणि त्यामुळे या विकासाच्या वाटेवर आपण हे कधीच म्हणू शकत नाही की विकास पूर्ण झालाय. आपल्या तालुक्यात सुद्धा असंच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. जेव्हा आमदार गेले त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही विकासासाठी जातोय. तुम्ही गेल्याचं दुःख नव्हतं, दुःख याचं होतं की 84 वर्षाच्या एका नेत्याचा पक्ष तुम्ही चोरला. त्या नेत्याच्या पाठीत खंजीर आपण खुपसला, याचं दुःख अख्ख्या महाराष्ट्राला आहे. काल सुद्धा कोणीतरी ते सदाखोत यांनी सुद्धा पवार साहेबांवर अतिशय गलिच्छ आणि नीच वक्तव्य केलं. त्याचा निषेध हा 20 तारखेला निफाड मधून पहिल्यांदा उमटेल, त्याशिवाय यांच्या लक्षात येणार नाही की पवार साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातले कसे पितामह आहेत. विकासासाठी गेले म्हणून आपल्या निफाडच्या दलित वस्त्या सुधारल्या, विकासासाठी गेले म्हणून आपल्या निफाडचे सगळे रस्ते सुधारले, विकासासाठी गेले म्हणून शेतमालाला भाव मिळाला, विकासासाठी गेले म्हणून तरुणांसाठी रोजगार उपलब्ध झाले. तुम्ही विकासासाठी गेलात म्हणून शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न मिटले, तुम्ही विकासासाठी गेलात म्हणून तरुणांसाठी क्रीडांगणं झाली, तुम्ही विकासासाठी गेलात म्हणून तालुक्यातील सगळे प्रश्न मिटले. मला तर कधी कधी अण्णा असं वाटतं की काका विकासासाठी तिकडे गेले नसते तर आपल्याकडे प्रश्नच राहिले नसते.
विकास विकास आणि विकास. खरं तर मागच्या वेळी मी त्यांच्याकडे त्यांच्या स्टेजवर असायचो, त्यांच्या सोशल मीडियाचं काम पाहायचो. राजकारणात काही फेक नरेटिव्ह पसरवले जातात अण्णा, त्याचा भाग मी पण होतो. अर्थात गेल्या कित्येक निवडणुका झाल्या इथे या गोदाकाठात. नांदूर मधमेश्वर हा इथला कळीचा मुद्दा राहिलाय. म्हणजे समोरच्या उमेदवाराला तर असं वाटतं की मी यावर बोलावं की नाही, कारण असा एक फेक नरेटिव्ह आम्ही सेट केला होता. एक तर तुमचं दुर्दैव असं की पाऊस तुमच्या काळात जास्त पडतो. तो 2016लाही पडला, तो 2019लाही पडला. त्यानंतर मात्र मोठे पूरही आले नाहीत आणि मुळात पाऊसच पडले नाहीत. 2009 ते 14 आणि त्यानंतर 14 ते 19, 9 ते 14 मध्ये नांदूर मधमेश्वरचा मुद्दा एवढा काही चर्चेत आला नाही. 16चा एक मोठा पूर आणि त्यानंतरचा 19चा महापूर, घराघरात पाणी घुसायला लागलं. आणि मग त्यावेळी आम्ही फेक नरेटिव्ह पसरवला की अनिल कदम हे मुद्दाम धरणाचे गेट उघडत नाहीत, कारण त्यांना हे सिद्ध करायचं आहे की दिलीप काकांनी बांधलेले गेट चुकीचे आहेत. आणि तो नरेटिव्ह पसरत गेला आणि सगळ्यांमध्ये ती धारणाही झाली. कदाचित असंच होत असेल, पण दुर्दैव हे कोणाला कळतं की 2019ला ब्रह्मदेव जरी खाली आले असते तर 1.5 लाख क्युसेक पाणी तुम्ही कुठे थांबवलं असतं? 2.25 लाख. त्यामुळे 2019ला 2 मुद्दे आपल्या तालुक्यामध्ये महत्वाचे ठरले. एक म्हणजे दादा इथे आले आणि दादांनी सांगितलं की तुम्ही काकांना निवडून द्या, आम्ही तुमचा निसाका सुरू करू. हा पहिला मुद्दा. आणि त्या मुद्द्यावर निवडणूक रंगात येऊ लागली. गोदाकाठ भागात मग आम्ही नांदूर मधमेश्वरच्या मुद्द्यावर जरा लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी 2019ला दिलेलं आश्वासन असं वाटत होतं की आता कुठेतरी पूर्ण होईल. विकासासाठी काका जरी गेले असतील तरी नाही म्हणता म्हणता 5 वर्षापैकी साधारण 3.5 ते 4 वर्ष ते सत्तेतच राहिले. पहिली 2.5 वर्ष महाविकास आघाडीची आणि पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदेचं सरकार ज्यावेळी आलं 1 वर्षानंतर अजितदादाही तिथे जाऊन सामील झाले. म्हणजे साधारण 3.5 ते 4 वर्ष तुम्ही सत्तेत असताना सुद्धा विकास होत नाही. मला हेही समजत नाही, जर तुम्ही विरोधात राहूच शकत नाही तर मात्र देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात जर विरोधी पक्ष उरले नाही तर भविष्यात तुमच्या लोकशाहीचं काय होणार आहे? म्हणजे अण्णा, उद्या असं वाटतं की कदाचित आपलं सरकार आलं आणि जर काका जर कदाचित कुठून असतीलच तर काका उद्या म्हणतील की मी विकासासाठी परत इकडे आलोय, कारण विकास महत्वाचा आहे. आणि म्हणूनच हे राहिलेले सगळे प्रश्न आम्ही एका जाहीरनाम्याच्या नाही, निष्ठेचा जाहीरनामा आम्ही घेऊन आलोय आणि त्याच्या वतीने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. तालुक्यात अनेक महत्वाचे प्रश्न आहेत, पण त्यापैकी सुद्धा काही महत्वाच्या प्रश्नांना हात घातलाय आम्ही. अण्णांची अशी इच्छा होती की तुम्ही वचननामा ज्यावेळी तयार कराल त्यावेळी त्यात कोणतंही असं आश्वासन देऊ नका की जे मी पूर्ण करू शकणार नाही. ते आम्ही पण थोडं प्रयत्न करत होतो, देऊ थोड्याशा थापा, पण इकडे अण्णा म्हटले की नाही, असं काही करू नका. शेतकऱ्यांसाठी या गोदाकाठात जर प्रमुख काही प्रश्न असेल तर तो विजेचा आहे. पुरेशी वीज आपल्याला मिळत नाही. 2009ची निवडणूक मला आठवत आहे की अण्णांची ओळखच डीपी आमदार झाली होती. फोन केला की तिकडनं डीपी यायची, माहीत नाही, आम्ही असं म्हणायचं की अण्णांनी तिकडे पैसे देऊन ठेवलेत म्हणून त्या डीप्या येतात. आम्ही त्या मुद्द्याला हात घातलाय. त्या विजेच्या प्रश्नासाठी आम्ही एक 24/7
हेल्पलाईन सुरू करण्याचा विचार करतोय. अधिकाधिक डीपी बसवण्याचा प्रयत्न राहील. पीक विमा तुम्हाला आता मिळाला असं ऐकिवात आहे. गेली 5 वर्ष तो मिळाला नाही, पण ज्यावेळी निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि निवडून येण्याची स्थिती नाहीये, त्यावेळी लाडकी बहीण योजना असेल, पीक विमा असेल, धडाधड धडाधड राहुल गांधींच्या भाषेत म्हणायचं तर खटाखट 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 आपल्या अकाउंटवर येऊन पडले. पण निवडणुका नसताना सुद्धा शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न काय, तोही आम्ही यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय. काकांच्या मागच्या जाहीरनाम्यात सुद्धा मी सहभागी होतो. वेगवेगळ्या प्रक्रिया उद्योगांची उभारणी आम्ही करू असं आश्वासन दिलं होतं, पण प्रक्रिया उद्योग राहिले बाजूला आणि वेगळेच उद्योग तालुक्याने पाहिले. शेतीच्या मालावर जीएसटी आहे, शेतीसाठी लागणाऱ्या प्रमुख वस्तूंवर जीएसटी आहे. हा कसा कमी करता येईल यासाठी आमचा प्रयत्न राहील. शिवार रस्त्यांना गती देण्याचा प्रयत्न यावेळी राहील. सत्तेत जर आलोच तर वेधशाळा आणि ही जी काही नाशिक आहे आपली, ती देशाची वाईन कॅपिटल म्हणून ओळखली जाते, तर यासाठी काही संशोधन प्रयोगशाळा येथे उभारण्यात येतील का, याचा प्रयत्न सुद्धा आमचा असणार आहे. निफाड तालुक्यात अनेक पदवीधर युवक आहेत आणि यांच्या हाताला काम नाहीये, पण हृदयात राम आणि हाताला काम हे बोधवाक्य घेऊन MIDCची संकल्पना सत्यात उतरवण्याचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये केला जाईल. शिवाय पदवीधर युवकांसाठी एक ॲप तयार करून सगळ्यांचं रजिस्ट्रेशन तिथे केलं जाईल आणि राज्यभरात कुठे नोकऱ्या उपलब्ध असतील तर त्यांना त्याद्वारे तसे अपडेट मिळतील. युवकांसाठी काय करावं असा विचार करताना एक ड्रीम प्रोजेक्ट आमच्या समोर आला. हा जाहीरनामा तुम्ही जाताना इथून घेऊन जाल आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवाल अशी आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात कोणताही मतदारसंघ असेल, कोणताही उमेदवार असेल, त्यांच्या वचननामापेक्षा, त्यांच्या विचारांपेक्षा हा वचननामा निश्चितच सगळ्यात चांगला असेल आणि म्हणूनच आम्ही युवकांसाठी ड्रीम प्रोजेक्ट टर्फ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये ही टर्फची योजना, कारण खेळण्यासाठी ग्राउंड नाही आहेत आपल्याला आणि कुठेही नाही, ही संकल्पना पहिल्यांदा तुमच्या निफाड तालुक्यात साकारणार आहे आणि कदाचित पुढे ती राज्यामध्येही पसरू शकेल. स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये खूप मागण्या आहेत. अवाजवी फी, राजस्थानच्या धर्तीवर 1 टाइम रिचार्ज स्मार्ट कार्ड यासाठी विधानसभेत आवाज उठवण्याचा प्रयत्न अण्णांमार्फत होणार आहे. राजस्थानमध्ये अशी सिस्टम आहे की वर्षाला एकदा 500 रुपयाचा रिचार्ज करतात आणि वर्षभरात जेवढ्या स्पर्धा परीक्षा येतील त्या मोफत तुम्ही त्याचे फॉर्म भरू शकता. पण आपल्याकडे असं आहे, पोलीस भरतीला 5 फॉर्म भरण्याची साधारण संधी मिळते. म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, बँड्समन असे वेगवेगळे आहेत आणि एकाची फी असते 500 रुपये. म्हणजे पोलीस भरतीचेच फॉर्म भरायचे असतील तर तुम्हाला 2500 रुपये लागतात. इतर स्पर्धा परीक्षांची परिस्थिती वेगळीच आहे आणि त्यामुळे युवकांची मागणी आहे की याबाबत काही निर्णय घ्यावा. जिल्हा परिषद शाळा आपल्याकडे आहेत पण त्यांची स्थिती चांगली नाही आहे. दिल्लीच्या अरविंद केजरीवालांच्या धर्तीवर याचं डिजिटलायझेशन करण्याचा मानस अण्णा ठेवू नये. हो हो ठीक आहे. नाही बरोबर आहे. आज हा जो उत्साह आहे तो अण्णांना ऐकण्यासाठी इथे तुम्ही सगळेजण आलात, त्याच्यामुळे लवकरच आवर्त घेतो. बिबट्याचा एक मोठा प्रश्न आहे, त्याच्यावर उपाययोजना आणि गोदाकाठ भागामध्ये वन विभागाचं कार्यालय सुरू करण्याचा मानस आम्ही ठेवलाय. बसेस युवकांना उपलब्ध होत नाहीत, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय.
तालुक्यामध्ये एक स्पोर्ट्स अकॅडमी असावी असाही विचार आहे. आणि हे सगळं आम्ही आश्वासन नाही तर तुम्हाला वचन देण्यासाठी आलो आहे. हा वचननामा तुमच्या समोर आम्ही सुपूर्द करतोय. येत्या 20 तारखेला मशाल या निशाणी समोरील बटन दाबून अण्णांना तुम्ही प्रचंड प्रचंड आणि प्रचंड मतांनी विजयी कराल या विश्वासासह आपणा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण निष्ठेचा वचननामा या ठिकाणी सर्वांना सांगितला. संदीप आबा टर्ले, चांदोरीचे माजी सरपंच, आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या कुशीतनं स्वराज्याचं हे देखणं स्वप्न साकार झालं, त्या राष्ट्रमाता जिजाऊ, ज्यांच्या अंगाखांद्यावर हे स्वराज्य बहरलं असे छत्रपती संभाजी महाराज, हिंदुस्थानची अस्मिता, तुमच्या आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान, शिवसेना प्रमुख स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र असं अभिवादन करतो. खरं तर देशाचे नेते ज्यांच्या पुढाकाराने संकल्पनेतनं या महाविकास आघाडीचा जन्म झाला ते आदरणीय देशाचे नेते राहुलजी गांधी, शेतकऱ्यांचे नेते जाणता राजा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आपले कुटुंब प्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या निफाड विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार आणि 100% आमदार आणि आमदारच नाही तर 100% नामदार अनिलांना कदम, मुंबईहून आलेले संपर्क प्रमुख आदरणीय विचारे साहेब, शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय सुधीरजी कराड, त्यानंतर स्वर्गीय काकासाहेब मोगलांचा समर्थपणे वारसा चालवणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय राजूदादा मोगल, या ठिकाणी उपस्थित असलेले शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वच पदाधिकारी, गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर व सन्मान्य व्यासपीठ व उपस्थित ग्रामस्थांनो, मित्रांनो, खरं तर मागील काही दिवसापासून या विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. काल परवाही आज लोकशाही आहे, काल परवा या ठिकाणी प्रचार सभा संपन्न झाली. मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही, पण कुठंतरी आपण या राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना आपण कोणाच्या पाठीमागे खंबीरपणे का उभं राहिलं पाहिजे हे पण आपल्याला समजलं पाहिजे. काल परवा अनेक वक्ते इथं बोलून गेले अण्णा की निफाड तालुक्यामध्ये 1500 कोटी रुपयाची कामं झाली. मला एक विशेष वाटतं, कुठंतरी आम्ही पण कमी पडतो की काय? 1500 कोटीची कामं झाली असं छापतात, असं सोशल मीडियात सांगतात, कुठंतरी बोर्ड लावता, पण त्या कामाची परिस्थिती काय तुम्ही बघितली का? सर्व कामं हे फक्त कागदावर दिसतात, आकडेमोड दिसते, प्रत्यक्षात त्या कामांची काय परिस्थिती आहे हाही प्रश्न आपण त्यांना विचारायला पाहिजे होता, किंवा जेव्हा तुमच्याकडे कधी येतील भेटतील तर त्यांना नक्कीच विचारा. सध्या या राजकीय जीवनामध्ये अण्णा आम्ही तुमच्या सगळ्या सारख्यांना मार्गदर्शक मानून आम्ही उच्च शिक्षित आहोत, आम्ही राजकारणात प्रवेश केला, पण आजकालची जी राज्याची परिस्थिती बघतो, हिंदुस्थानची परिस्थिती बघतो, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कोणी केलं हे तुम्हाला माहिती आहे. कोणाचा नामोल्लेख करून त्यांना मोठं करायचं नाही. आज राज्याची काय परिस्थिती आहे हे तुम्ही सर्व सोशल मीडियावरती जाणतात. आज जाती जातीच्या माध्यमातनं, धर्माच्या माध्यमातनं प्रचंड असं विषारी विष पेरलं जाते आणि आम्ही याला नवतरुण खास करून अण्णा की या सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठून तरी काहीतरी येतं आणि 18 ते 24चा जो काही पट्टा आहे आणि त्यांना कुठंतरी त्याची समज नसते आणि ते त्याला बळी पडताय. कारण की आज आम्ही सामाजिक जीवनात काम करतो आणि या ठिकाणी
या ठिकाणी आम्ही राजकीय जीवनामध्ये काम करत असताना फक्त माणुसकी हाच धर्म कामा येतो हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आज शेतकरी सन्मान योजनेचे 12,000 रुपये येतात, पण सामान्यातनं सामान्य शेतकरी जरी बघितला तर 1 लाखाचं खत घेतलं, पेस्टिसाइड घेतली, फर्टिलायझर घेतलं तरी 18% या नियमाप्रमाणे 18,000 रुपये आमच्याकडनं GST घेतला जातो. याचाही शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे. आज लाडकी बहीण योजना काढली आहे, 1500 रुपये दिले जात आहेत, पण लाडकी बहिणीपेक्षा सुरक्षित बहीण पाहिजे हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्यानंतर आत्ताच किरण भाऊंनी सांगितलं, मी काही जास्त बोलत नाही, पण आज शिवसेना ही आमची आई आहे आणि शिवसेना या पक्षाच्या या आईच्या पदरात हात घालण्याचं काम या भाजप सरकारने केलं. आज या देशाचे राज्याचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी फोडण्याचं, उद्धव ठाकरे साहेबांसारखा सुसंस्कृत नेता त्यांची शिवसेना फोडण्याचं काम केलं. याला निश्चितच आपण येणाऱ्या 20 तारखेला मशाल या निशाणी समोरील बटन दाबून हे मतदानातून दाखवून द्यायचं आहे. या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे, पण अनेक मान्यवरांना मनोगत व्यक्त करायचं आहे, तर मी या ठिकाणी माझं भाषण आटोपतं घेतो आणि अण्णा पुढील त्यांचं मनोगतात सांगतीलच. तरी सर्वांनी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की 20 तारखेला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबायचं आहे. आपला अनुक्रमांक 1 आहे. सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून, खरं तर मॉक ड्रिल वगैरे बरंच बोलायचं होतं अण्णा, पण आता आवरून घेतो. तर पुन्हा एकदा विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आबा. 9 वाजून गेलेले आणि त्यामुळे आपण आटोपतं घेतलं, त्याबद्दल तुमचा आभार आहे. अनेक मान्यवरांना व्यासपीठावरच्या बोलायचं आहे, परंतु वेळेअभावी या ठिकाणी बोलणं शक्य नाही. मी आमचे मार्गदर्शक आदरणीय राजूदादा मोगल यांना विनंती करतो, आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं, मार्गदर्शन करावं. त्यानंतर अण्णा बोलतील आणि आपल्या निष्ठेच्या वचननामाचं प्रकाशन होणार आहे, त्यामुळे कोणीही उठायचं नाही. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र सहकारी दत्तकाका गडाख, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, आपल्या सर्वांचे आवडते श्री अनिल अण्णा साहेबराव कदम, व्यासपीठावर उपस्थित असलेले मुंबईहून आलेले विचारे साहेब, विष्णुपंत, अनिल दादा, लक्ष्मण दादा, त्याचप्रमाणे सदुभाऊ खेलुकर, प्रल्हाद मामा गडाख, सुधीर भाऊ, विजू नाना गडाख, सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो, 26 नोव्हेंबर 2019ला उद्धव ठाकरे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि साधारण 2.5 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीचं सरकार चाललं होतं. 2019ला सेना आणि भाजपची युती होती आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर सहकारी पक्ष अशी युती होती. पण भाजप सेनेमध्ये काही तात्विक मतभेद झाले, बंद खोलीत काही शब्दांची देवाणघेवाण झाली आणि ते शब्द पाळले गेले आणि अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या माझ्यासमोर माध्यमांच्या मार्फत आपण टीव्हीवर बघत होतो. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांनी एक दृष्टिकोन ठेवला आणि जे शक्य नव्हतं, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी समेट घडवून त्यांनी एक आघाडी निर्माण केली. अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज त्या 2.5 वर्षात चाललं होतं. दुर्दैवाने 19च्या नंतर साधारण मार्चच्या दरम्यान 2020ला कोविड नावाचा एक भयंकर रोग, म्हणजे असं एक हे आपल्या जीवनात आलं, कोरोना आला. आणि या सगळ्या परिस्थितीत त्यावेळेला उद्धव साहेबांची तब्येतही तशी बरी नव्हती, पण या सर्वही परिस्थितीत त्यांनी एक विचार केला का मी बाळासाहेब ठाकरेंचा सुपुत्र आहे आणि साहेबांनी जी शिकवण दिलेली होती लढायची, उद्धव साहेबांनी अतिशय
नियोजन पद्धतीनं त्या कोरोनाचा सामना केला. देशात आणि देशात नाही तर जगात उद्धव साहेबांचं नाव घेतलं गेलं का अतिशय चांगल्या पद्धतीनं. कारण हा जो कोरोना होता हा देशभरात नाही तर जगभरात हा पसरलेला होता. आणि हे सगळं चांगलं चालत असताना त्यांनी विविध ज्या योजना असतील, शेतकऱ्यांच्या हिताच्या असतील, शेतमजुरांच्या हिताच्या असतील, कामगारांच्या असतील, एक टप्प्याटप्प्याने ते सगळ्या योजना कशा अंमलात आणता येतील त्या करत गेले. कारण परिस्थिती अशी होती का शेवटी खिशात पैसे असले तर त्या अनुषंगाने माणूस चालतो. आणि राज्याच्या तिजोरीत किती पैसे, कसं नियोजन बसवायचं याचं मार्गदर्शन पवारसाहेब नेहमी करत होते. कारण ह्या वरच्या स्तरावरच्या गोष्टी होतात, फक्त घोषणा वेगळ्या होत होत्या. आणि त्याच्यात काय कुठून नजर लागली का जो पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या कष्टाने आपल्या विचाराने उभा केला होता, सर्वसामान्य घटकाला घेऊन त्यांनी शिवसेना नावाचा पक्ष त्याचं रूपांतर वटवृक्षात केलं होतं, त्या पक्षाची तोडमोड झाली. वर्षभर कशा पद्धतीचं सरकार चाललं आपण बघितलं. आणि असं काय घडलं होतं म्हणजे एकनाथ शिंदेचे 40 आणि भाजपचे 106, 145 आकडा तिथं लागवतो. ती सगळी संख्या असताना सुद्धा त्यांनी पवार साहेबांचा पण पक्ष का फोडला हे आजपर्यंत कोणाला समजलेलं नाहीये. आणि ह्या अशा सगळ्या परिस्थितीत ते चालले होते. आणि तो समज असा होता का ईडीच्या मार्फत आपण याला त्रास देऊ, त्याला त्रास देऊ, सत्ता स्थापन करू. पण ज्या वेळेला लोकसभेचं इलेक्शन लागलं आणि लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जेव्हा त्यांच्या लक्षात आलं का राज्याने कौल हा आपल्या विरोधात दिलेला आहे, साधारण 32 का 35 खासदार आज आपले निवडून आले महाविकास आघाडीचे. आणि एकंदरीत त्यांनी बघितलं का 160 ठिकाणी महाविकास आघाडीचे जे कोण उमेदवार असतील ते पुढे राहतील आणि सत्ता आपल्या हातातून जाईल. मग त्यांनी या तुमच्या लाडके बहीण योजना आणली, विम्याचे पैसे देण्याचं काम केलं, वीज बिल माफीचं सगळं हे आणलं. पण हे सगळं करत असताना राज्याच्या तिजोरीत पैसे किती आहे काय याचं अवलोकन त्यांनी केलं नाही. मित्रांनो, आपला तालुका किंवा आपला हा परिसर हा सगळा कृषी प्रधान आहे, शेतकरी आपण तुम्ही 2014च्या पूर्वीचा जर कृषीचा विकासाचा दर जर बघितला तर तो 4% पुढे होता. आणि आता तो दर 1%पेक्षा खाली आहे. तो दर 4% पुढे का होता तर त्यावेळेला देशाचे कृषी मंत्री पवार साहेब होते. साहेबांना मनमोहन सिंगांनी विचारलं होतं की पवार साहब आप संरक्षण लोगे या गृह मिनिस्ट्री लोगे. तर त्यावेळेला साहेबांनी सांगितलं का मला हे दोन्ही काही नको आहे, मला कृषी मंत्रालय पाहिजे. तो दृष्टिकोन असा होता का शेतकऱ्यांच्या हिताच्या संदर्भातले निर्णय त्यांना घ्यायचे होते. मग तो 72,000 कोटीचा कर्जमाफीचा निर्णय असो किंवा इतर शेतकऱ्यांच्या संदर्भातले निर्णय असो, हे त्यावेळेला साहेबांनी घेतले होते. आणि हा सर्व दृष्टिकोन ठेवून आपण एक विचार केला गेला पाहिजे का आपल्या शेतीशी आपल्याशी निगडीत माणूस कोण आहे तर ही महाविकास आघाडी आहे. पवार साहेब आहेत, उद्धव साहेब आहेत आणि राहुल गांधी आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करून 20 तारखेला आपण सर्वांनी 1 नंबरचं बटन दाबून अनिल अण्णा कदम यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. मित्रांनो, या चांदोरी गावच्या बाबतीत थोडं मी सांगू इच्छितो. हे ऐतिहासिक गाव आहे, इथं वाडे पण आहे, काही पिक्चरचे शूटिंग झालेले आहे. मागची बाजू जर बघितली तर गोदावरी जाते आणि अनेक प्रकारचे मंदिर आहे. या गावामध्ये आल्यानंतर ज्या ज्या लोकांनी या गावासाठी योगदान दिलेलं आहे त्यांची आठवण जर काढली नाही तर संयुक्त होणार नाही. मग त्याच्यात लक्ष्मण दादा नाटे असतील, भाऊसाहेब दादा खरात असतील, भाऊसाहेब तात्या टर्ले असतील, रामदास भाऊ राऊत असतील किंवा वसंतराव वाघ, बाबूराव हिंगणे, निवृत्ती दादा गडाख, एनजी पाटील, कोटमे सर, झोमान काका, पंडितराव मटकरे, निवृत्ती दादा गडाख असतील,
देवराम खालकर असतील, विठोबा खरात असतील, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या काळात स्त्रिया या कधी राजकारणात येत नव्हत्या, तर त्यावेळेला चांदोरी गावातल्या विठाबाई पगारे ह्या सुद्धा समाजकारणात राजकारणात मोठ्या पद्धतीने हिराणी भाग घेत असेल. आता आजचे जे काही ठराविक लोक आहेत जिवंत, त्याच्यात अमृता नाना आहे, संदीप बाबाचे आजोबा आहे, रुंजा अण्णा आहे, काशीनाथ दादा टरले आहे, शिवाजीराव खालकर आहे. आता ही सगळी मंडळी आप्पा वगैरे सगळेच आहे याच्यामध्ये. या सर्व लोकांचं एक वेगळ्या पद्धतीचं योगदान आहे आणि एक गाव एका दिलाने हे असतं. आता जे ही सगळी तरुण मंडळी काम करते, हा विचार आपण दृष्टिकोनातून घेतला पाहिजे. मी आपल्या सर्वांना एकच नम्र विनंती करेल का 20 तारखेला आपण सर्वांनी 1 नंबरचं बटन मशालीचं दाबून अनिल अण्णा कदम यांना आपल्याला विधानसभेत तुमचे आमचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठवायचं आहे. एवढंच बोलतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभेचे अध्यक्ष सन्माननीय दत्ता काका गडाख, व्यासपीठावरती उपस्थित असलेलं ज्यांना मनोगत व्यक्त करायचं होतं ते शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे युवक अध्यक्ष आमचे मित्र भूषण शिंदे, विष्णुपंत, इरफानबाई, सरपंच धोटुरे, आदरणीय राजू दादा, मागच्या रांगेत बसलेले गडाख नाना, आजचे वाढदिवसाचे मानकरी सन्माननीय माझे मित्र गणेश दादा कापसे, व्यासपीठावरती आमचे दोंडीराम अप्पा, आमचे गिरीशजी विचारे, आमचे सदुभाऊ खेलुकर, युवराज कराड सर, माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सगळ्या चांदोरीकरांची मी उपेक्षा केली. मी दिलगिरी व्यक्त करतो, उशिरा आलो. तू काढ रे टीव्ही बाजूला काढ, सगळे मला पाहत इकडे या बाजूला. ते केव्हाचे तारासले कधी अन्नावर येतो स्टेजवर. बाबांनो, चांदोरीकरांनो, महाराष्ट्र विधानसभेचा रणसंग्राम एक अंतिम चरणात आलेला आहे. 12-13 दिवसानंतर आपल्याला सगळ्यांना मतदानाचा पवित्र हक्क बजवायचा आहे. मी निफाड मतदारसंघात फिरतोय. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उद्धवजींची मशाल घेऊन, पवार साहेबांचे आशीर्वाद, राहुलजींच्या शुभेच्छा, या सगळ्यांच्या बळावरती पुन्हा एकदा 4थ्यांदा विधानसभेची निवडणूक लढतोय. मला मगाच वाटत होतं यार अनिल, मी आरशात पाहत होतो खरोखर 4थ्यांदा लढवतोय का, पण एकदा आठवलं 9, 14, 19 आणि आता 24. निवडणुका म्हणजे रणसंग्राम. लढायचं कशासाठी, जिंकायचं कशासाठी आणि नेमकं विधानसभेत जाऊन आपल्याला काय करायचंय हे आपलं ठरलं पाहिजे. माणसाच्या आयुष्यामध्ये, समाजकारणात, राजकारणामध्ये माणूस काम करत असतो. माणूस ज्या ज्या हुद्द्यावर जातो, मग तो ग्रामपालिकेपासून तर देशाच्या लोकसभेपर्यंत, त्याने त्याच्या कर्तव्याप्रती निष्ठा बाळगल्या पाहिजे. ज्या जनतेनं त्याला मतं दिली त्याच्याप्रती त्याने इमान राखला पाहिजे आणि चांगलं आणि उत्तम काम करून समाजाच्या प्रती खरं उतरलं पाहिजे. असा एक साधारण आपल्या भारतीय समाजकारणाचा आणि राजकारणाचा प्रघात आहे. तुम्ही म्हणाल अण्णा कुठं चालले, मी मतदारसंघामध्ये प्रचार करतोय. शरद नाठेंनी खूप सारं काही काही वेगवेगळे हेड सांगितले. संदीप बाबाला त्यांनी मला काय काय सांगितलं, राजू दादा बोलले, आपण बोलले. तुम्हा सगळ्यांची, धोंडराम अप्पा, भूषण, तुम्ही सगळे, आमचा सुधीर कराड, या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त, सगळ्यांना बोलायचं होतं. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी बोलतोय. किरण सानप सरांनी एक जाहीरनामा मी उद्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नेमकं जाऊन काय करायचं आहे त्या संदर्भातला एक जाहीरनामा दिलेला आहे. तो सांगत होता फेक नॅरेटिव्ह वगैरे 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 काय 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 त्यांनी सांगितलं. हा गोदाकाठ आहे, ही चांदोरी आहे. इथे प्रत्येक निवडणुकीला सभा झालेली आहे. मागची सभा वगळता प्रत्येक सभा यशस्वी झालेली आहे. यावेळेस यशाच्या शिखरावर घेऊन जाईल एवढी खात्री मात्र माझ्या मनात आहे.
मी मतदारसंघामध्ये फिरत असताना तुलना होती. कधीतरी घोड्यावरती आपण बसत असतो आणि घोड्यावर स्वार झाल्यानंतर आपण चालत असतो ना, मांड टाकण्याची म्हणतो ना आपण, अशी एक पाठीमागे अशी मांड दिली अशी केली की ते घोडं कसं सरळ चालतं. आणि मी ते घोडं हाकत असताना पुन्हा मला 5 वर्षापूर्वी उतरावं लागलं. जाऊ दे रे, त्यांचा आवाज वाढल्यानंतर माझा कसा वाढवायचा, माझ्याकडे कसं आकर्षण करायची याची मला स्किल आहे. काळजी करायचं काय काम नाही. संध्याकाळची वेळ थोडी त्यांनाही बुबा द्यायला पाहिजे कोणाकडे. तुमच्यापैकी कुठे आतुर नाही ना त्या मुभेसाठी. असं जसं आपण मान टाकून एखादं घोडं चालवतो तशा पद्धतीनं मी माझ्या पद्धतीनं मला ह्या मायमाऊली जनतेनं, निफाडच्या तमाम जनतेनं मला विधानसभेत पाठवलं. त्या विधिमंडळाचा सदस्य झाल्यानंतर मला एका गोष्टीचा अभिमान आणि स्वाभिमान आहे. अनेक सहकार महर्षी इथे होऊन गेले ज्यांच्यामुळे आपण आज अस्तित्वात आहोत. आपण अनेक विषयांमध्ये रोजगाराच्या संधी, शेतकरी, सामान्य माणूस यांनी पोटं भरली, आपण चालत राहिलो. आणि त्या सहकार महर्षींच्या पायाची मी धूळ पण नाही आहे. माझं नीट ऐकून घ्या. पण महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये 2009ला मी गेलो इतर ठिकाणी, भूषण कुठेच हे उदाहरण दिलं नाही. आणि विजेच्या प्रश्नावरती मी पहिल्याच अधिवेशनामध्ये बोललो. आणि जयंत पाटील म्हणे, हा मुलगा कोण आहे, कुठला आहे म्हणे, हा निफाडचा आहे. तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये निवडून गेल्याच्या नंतर त्या मतदारसंघाची रचना माहिती पाहिजे, त्याचे जॉग्राफिकल कंडिशन माहिती पाहिजे, त्याचं इन्फ्रा कसं आहे ते माहिती पाहिजे, इथल्या समस्या माहिती पाहिजे. आणि त्या समस्या घेऊन जेव्हा मी पहिलं भाषण केलं, मला थोडंसं असं मी म्हटलं की इथे सारे मोठी लोक येतात, आपलं झालं अनिल व्यवस्थित झालं पाहिजे. पब्लिकमधलं बोलणं वेगळं, इथलं बोलणं वेगळं आहे. यशस्वी झालं, विचारणा झाली, माझा आत्मविश्वास द्विगुणित झाला. भास्कर रामभाऊ तुम्हाला सांगतो. आणि मग ह्या महाराष्ट्राच्या पटलामध्ये या मातीमध्ये काम केलेल्या अनेक समाजधुरीणांच्या नंतर मला असं वाटलं की अनिल, तुला या लोकांनी निवडून दिलं, 100% आपण आपली भूमिका वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून या सभागृहामध्ये मांडली पाहिजे. 10 वर्षामध्ये महाराष्ट्रात कुठेही जा, गर्वानं सांगत नाही, डोक्यात हवा गेलेली नाही. तुमच्या आशीर्वादानं, निफाडकरांच्या प्रेमानं महाराष्ट्रात कुठेही जा. 10 वर्षात जे आमदार होते ना, त्यांना विचारा, निफाड म्हटलं की अनिल कदम म्हणतात. मी मोठा आहे का? अजिबात नाही. मी वेगळा आहे का? अजिबात नाही. पण मी कर्तव्यनिष्ठ आहे. मी जबाबदारी, जोखीम जी जनतेने आपल्या प्रती दिलेली आहे तिच्या प्रती सन्मान मानत असताना त्या मंदिरामध्ये, त्या सभागृहामध्ये आपल्या भागातल्या जनतेच्या समस्या मांडण्यामध्ये कधी कमी पडलो नाही. 10 वर्षानंतर, 5 वर्षानंतर जसं घोड्यावरची मान टाकून दिली आणि आता मला ते अनुभवायला मिळतंय. लोक म्हणतात की गॅप पडल्यानंतर म्हणतात की हे पहिलंच बरं होतं. हा स्वाभिमान आणि अभिमानाचा तिथे जाऊन काही म्हणजे शेखी मिरवण्याची सभागृह नाही आहे. ते इथे तुम्हाला सिद्ध करावं लागतं. लोकप्रतिनिधींनी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे गल्ली ते दिल्ली ज्याही पदावर, हुद्द्यावर तुम्ही जातात, त्या पदा आणि हुद्द्याला न्याय देण्याचं काम सतसत विवेक बुद्धीने करणं आणि तुमची पूर्ण एफिशियन्सी वापरणं हे एका लोकप्रतिनिधीचं लक्षण आहे. कुठेही महाराष्ट्रामध्ये जा, कधी विचारलं तरी आपल्या असं लक्षात येईल की तुम्हाला काम करताना कोणी असं म्हणू शकत नाही की अनिल कदम हे आयुध घेऊन ही चुकीचं बोलला, ते आयुध घेऊन ती चुकीचं बोलला. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं. मागची निवडणूक तुम्ही सांगितलं, फेक नॅरेटिव्ह. फेक म्हणजे खोटा आणि नॅरेटिव्ह म्हणजे समज, मन तयार करणं. हल्ली नॅरेटिव्ह एक शब्द आला तर बघा, मध्यंतरी नॅरेटिव्ह सेट झाला, नॅरेटिव्ह सेट झाला. किरण सर, काय तुम्ही सगळेजण भूषण आहे, इथे तुमची शिंगव्याची अनेक लोक आहे, परिसरातली माणसं, एखाद्या माणसाच्या पदरी चांगली माणसं लाभली हे मला आत्ता कळालं. ते त्यांनी सांगितलं, आम्ही त्यांच्या प्रती नव्हतो, आम्ही
माननीय शरदचंद्रजी पवार या विचाराशी एकनिष्ठ होतो, म्हणून आम्हाला बऱ्याच गोष्टी पटत जरी नसल्या तरी देखील आम्ही फेक नॅरेटिव्ह सेट करून यामध्ये तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न मी त्यांनी केला. हरकत नाही, मला त्याच्यामध्ये अपयश आल्याचं कधी दुर्दैव वाटलं नाही. तेच आदरणीय शरदचंद्रजी पवार अनिलला निवडून द्या याच्यासाठी येत आहेत. माझ्या आयुष्यातलं परम भाग्य आहे. कधीतरी एक वर्तुळ पूर्ण होत असतं. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जे म्हणून कामं असतील ते करण्यामध्ये मला कदाचित कमी यश आलं असेल. 9 ते 14 लाट होती, तुम्ही सगळ्यांनी पैसे दिले, मला निवडून देण्याचा प्रयत्न केला आणि एक वेळ होती. मी 2009ला निवडून गेलो, परंतु दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये जिथे निवडून गेलो तिथे सत्ता नव्हती. 14 ते 19 सत्तेच्या माध्यमातून शेवट 17 संपलं, 18चं मध्य गेलं आणि बऱ्याच लोकांच्या मध्ये चुळबुळ सुरू झाली की अजून काही मात्र कामं होईना. आणि ज्यांनी म्हणून मतं दिली होती त्यांच्या मनामध्ये एक भीती होती. मला आठवतं इथेही काही उद्घाटनाचे कार्यक्रम मी घेतले होते. कोणीतरी उदाहरणं दिली, कितीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं ते तर विचारूच नका मला. म्हणजे नाशिक जिल्ह्यातले सगळे आमदार, दोन्ही खासदार, केंद्रीय मंत्री, माननीय उद्धवजी, आत्ताचे ग्रामविकास मंत्री, ते सगळेच जण एकाच प्रकल्पाच्या उद्घाटनाला होते आणि तो होता 292-93 कोटी रुपयाचा. मग पिंपळगाव पासून तुम्ही त्या मार्केटच्या रोडला जात असाल, पिंपळगावच्या त्या मार्केटच्या रोडला जाताना रुग्णालय बघत असाल. त्या गाण्यामध्ये मला काय आवडलं, कोणी ते गाणं बिणं बनवलं त्या गणपतनी, मलाच ते गाणं एवढ्यासाठी आवडतं. नाही तर तुम्ही म्हणाल स्वतःची स्तुती लाल करून घेतो का, असं नाही बरं का. त्या गाण्यामध्ये काय काय जे एका गाण्याच्या त्या 10-20 सेकंदामध्ये ते सगळे स्ट्रक्चर्स तुम्हाला डोळ्याला दिसतात. मग तो रस्ता असू देत, मग ते तुमचं तहसील कचेरी असू देत, स्ट्रक्चर्स आहेत, चांगली काम आहे, दिसत आहेत, मला आनंद आहे. माणसाला आत्मिक आनंद मिळाला पाहिजे की आपण नक्की या मतदारसंघासाठी काय म्हणून केलं. हल्ली 1500 कोटी रुपये म्हणतात, मी प्रत्येक गावात म्हणायला लागलोय. तुम्हाला ध्यान येतं का, डोळे बंद करा, मांडी घाला, अशा हात ठेवा आणि नुसतं फक्त चांदोरीकर आणि परिसरातल्या निफाडच्या जनतेने आपापल्या भागामध्ये गेल्या 15 दिवसामध्ये जेवढी गतिमान उद्घाटनं झाली, हजारो कोटी रुपये तुमच्या गावात आली, डोळे बंद केले तर सगळीकडे मिरून आले आणि तुम्ही सांगितलं की हे डोळ्याला दिसलं, हे पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं. मी उद्याच थांबून घेतो निवडणुकीमध्ये. दिसतही नाही, कळतही नाही आणि असे काही नॅरेटिव्ह सेट करतात. बाप रे बाप. तुम्ही 14 ते 19 कालखंडामध्ये कोणीतरी सांगितलं चांदोरी सुकेना. अरे संदीप, चांदोरी सुकेना फक्त एक स्ट्रेच आहे. रस्ते कसे बघा, टणाने भोग सुद्धा पडलेलं नाही. आणि भोग पडलं, भोग शुद्ध शब्द आहे बरं का, शुद्ध मराठी शब्द आहे. हा, हल्ली काय झालं, मागच्या वेळेसपासून फार रिस्क घेत नाही. वास्तव जरी असलं ना, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, वास्तव जरी असलं ना, शब्द जरी खरे असले पण ते बोलायचे नाही बाबा. मारे तिच्या मायला, त्याच्यामुळे नको 10,000-5,000 मतांना फटका. बरं, ही सगळी सोशल मीडियाची मास्टर लोक होती, धोंडराव बाप्पा, तुम्ही सगळे जण. वास्तव असलं तरी देखील चांगल्या शब्दामध्ये ते मांडलं पाहिजे, अशी परिस्थिती. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, हे अनेक 292 कोटी रुपयाच्या विकास कामांचं काम छोटे गुत्तेदार नाराज झाले असतील, पण काम एकदम दर्जेदार एजन्सीजला, मग ते भाऊसाहेब सांगळेंची प्रख्यात एजन्सी असू देत, त्या बीटी कडलं ज्यांनी कारखाना घेतले त्यांचे असू देत, आणि एक योगेश पाटील. एक्झिक्युशन एवढं फास्ट झालं, 1.5 वर्ष राहिलं होतं. अनेक गावाचे लोक मला भेटायचे, अण्णा काहीतरी करायला पाहिजे बरं का, दिवसले थोडे राहिले, 3ऱ्या निवडणुकीला सामोरं जायचं. अरे म्हटलं थांबा, काळजी करू नका. खूप विरोध होता भाजपानं काठीत पाठीत खंजीर खुपसला. 14ला लोकसभा झाल्या लगेच युती तोडली, आपण वेगळे लढलो, तुम्ही परत मला निवडून दिलं, पुन्हा सरकार आलं. त्यांनी इतका त्रास दिला भाजपाच्या लोकांनी की बाबा या शिवसेनेच्या आमदारांना पैसेच द्यायचे नाही. पण त्याच्यामधला मी मास्टर होतो, दन 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 फॉलोअप मध्ये होतो. सत्ता जरी गेली तरी देखील आज गोंडेगाव फाटा ते गोंडेगाव, लालपाडी ते लालपाडी, दारणा सांगवी, शिंपी टाकळी, वरे दारणा त्या पट्ट्यातल्या असतील, पलीकडच्या बाजूला शिवाजी आव्हाडांच्या पर्यंत सुंदरपूरचा रस्ता असेल. 12 कोटी रुपयाचे रस्ते. एडीबी बँक, एशियन डेव्हलपमेंट, आशिया विकास बँकेमध्ये शेवटच्या पट्ट्यात शेकडो कोटींनंतर काही कामं मी जी प्रस्तावित केली होती, हिंमत झाली नाही नारळ फोडायची. हो, त्यांना माहिती आहे पार्टी अशी एडी झडी नाही. तुम्ही लोक ग्रामपंचायतवाले कसे काय सण करता काय, ठक्कर बाप्पाची नारळ तेच फोडी त्याला. मग आयला तुम्ही ऐका, म्हणजे तुम्ही केवढे म्हणजे सहनशीलता तुमच्यामध्ये हो, मला कळत नाही हो.
त्याचे पण ते तुमचे केंद्राच्या पैशाचे उद्घाटन, त्याची उद्घाटन, बाप रे बाप बाप, आणि अंगणवाडीची उद्घाटन, आणि ते काय ते परवा मेसेज आले त्याचे बी पैसे आमच्या अकाउंटवर. बाप, मी तर साला कधीच केलं नाही. क्वालिटीचं काम करायचं. उद्घाटन होतं पण डोळ्याला दिसत नाही म्हणून मी ध्यान करायला लावलंय. मी ध्यान करतो रोज, आता 1.5 महिन्यापासून जमत नाही. ध्यान म्हणजे काय करायचं, असे 2 हात धरायचे, मांडी घालून बसायचं, गुडघ्यावर ठेवायचे, हात सैल सोडायचे, नाकाच्या श्वासाकडे लक्ष द्यायचं, डोळ्याच्या इथं मध्यावर आणायचं आणि फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचं. ध्यान केंद्रित करून सगळ्या निफाड तालुक्याला चक्कर मारून यायचं. तुम्हाला शक्य नसेल, आम्ही रोज पाहतो, जे जवळपासच्या गावाला पाहत असेल, ही उद्घाटनं काल 15 दिवसात झाली आणि ही जर तुम्हाला डोळ्याला दिसली, बाप रे बाप बाप. मी तुम्हाला सांगतो, मी सांगितलं उद्याच विड्रॉल करून घेतो, माझा जाहीर पाठिंबा. पण तुम्ही सहन करता राव. चला माझ्याकडनं एखादं झालं की दे दनादन, माझा थापाड्या आहे तुम्ही करून टाकला, मापाड्या केला. परवाच्या दिवशी कोणीतरी काहीतरी वेगळं ते काढलंय, म्हणलं हे धंदा करू नका. मी आजही तुम्हाला सांगतो, सोशल मीडियामध्ये सुद्धा सेन्सॉर बोर्ड माझं ठेवा. एखाद्यावरती किती आरोप करायचे याच्या पण मर्यादा असल्या पाहिजे. आणि ज्याची लायकी नाही ते पण शरद पवार साहेबांना म्हणता यांच्या चेहऱ्यासारखं यांना महाराष्ट्र करायचं. नीचांकी नीच स्तरावर महाराष्ट्र गेला. ज्यांनी हे आरोप केले, परमेश्वर त्यांचा राजकीय सत्यानाश करू. कुठे शरद पवार, कुठे आपण, मध्यंतरी काही माणसं पश्चिम महाराष्ट्रातली त्यांच्यावर सोडली, कुठे उद्धव ठाकरे, कुठे नारायण राणेंची मुलं. काय असं काय, कालपर्यंत काय बोलत होते, काल याला बोलायचे, आज कालचं वेगळी हिंदुत्व, आजचं वेगळं हिंदुत्व. म्हणजे तुम्हाला बोलायला ठेवलं, महाराष्ट्राचा खड्ड्यात घालायचा आणि त्याचा सत्यानाश करायचा. अशा प्रकारची संस्कृती महाराष्ट्रामध्ये इतकी भयान रुजते की ह्या घाणी पहिल्या हकलल्या पाहिजे. या मताचा मी आहे. अनिल कदम हा त्याच्यातला एक भाग असू शकेल घालवणाऱ्यांच्या पैकी. कुठे चाललोय आपण? विकासाच्या संदर्भात आपली काही ध्येय धोरणाच्या पलीकडे आपण गेलो. पहिली निवडणूक 14ची जिंकलो, आम्ही त्याच्यातले होते. आम्ही गारुड होतो, आमच्यावर तुमच्यावर पण होतो. आज चांगल्या दिवसांचा असेल, पेट्रोल डिझेलचा असेल, महागाईचा असेल, शेतीच्या डबल उत्पन्नाचा असेल, शेकडो आश्वासनं होती. ती झाली काहीच नाही. 19च्या निवडणुकीला लक्षात आलं की बाबा ही व्यापारी मेंटॅलिटी, याच्यावरती त्यांनी जजमेंट घेतलं. देशात सत्ता येईल की नाही मला माहिती नाही, पण त्याच्या अगोदर बरोबर एक हल्ला झाला आणि त्याचा अजून तपास लागला नाही. आणि एक तिकडं स्ट्राईक झालं. आणि आपण भावनिक लोक आहे, भारतातली जनता. अण्णा एखादा खौट शब्द बोलले का पलटी मारून टाकायची, सत्याचा अभ्यासच करायचा नाही. कुठे त्या पुलवामा हल्ल्याचं अजून एक सापडलेलं नाही राव. आणि आपल्याला असं वाटलं की काय झालं. हे माझं वैयक्तिक मत आहे साहेब, तुम्हाला पटो अथवा न पटो. मी पण अपेक्षा करतोय भारताचा नागरिक म्हणून, जेव्हा इतक्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा दुर्दैवी अंत झाला, काळ्या शाली घालून आपण त्यांच्याप्रती श्रद्धांजली वाहिली, स्ट्राईक झाला. दुसऱ्या निवडणुकीला आपण दणकन मतं दिली, तेव्हा मिळाली नसती. तेव्हा मिळाली असती का नसती मिळाली? तेव्हा दुसऱ्यांदा मिळाली. आम्ही पण दणक्यावर होतो, आपण पण खूप खुश झालो. या बापरे क्या धडा पाकिस्तानला शिकवला. अरे ते शिकवलं आपण, हे जे झालं याचं कुठे काय आहे का? काही तुमच्याकडे कोणाकडे माहिती आहे का? आहे का कोणाकडे माहिती? दुसरी निवडणूक झाली, तिसरीला त्यांनी पाहिलं की जजमेंट जमत नाही. 2024च्या लोकसभेला महागाई, ईडी, CBI, रेड, आमच्याकडे आलेले सगळे सुंदर चांगले देखणे, जसं महादेवाला आपण अभिषेक घालतो ना, इकडं असलेले सगळे भ्रष्ट लोक आरोप करायचे. समजा तुम्ही आत्ता जे सगळे त्यांच्याकडे गेले त्यांची इमेज डोळ्यासमोर आणा, ध्यानाला नका बसू. आता इमेज डोळ्यासमोर ठेवा ना. आपण जसं महादेवाच्या याच्यावरती आपण पिंडीवरती आपण अभिषेक करतो, या सगळ्यांना दुधाने छान अभिषेक घातला, तीर्थ झालं, सगळे शुद्ध झाले आणि आपण सगळे समोरच्या बाजूचे भ्रष्ट. लगेच आपण काय कुठल्या तिसरी निवडणूक त्यांना कदापि जिंकणं शक्य नव्हतं. काही फेक नॅरेटिव्ह सेट केले आणि महाराष्ट्राच्या या जनतेनं त्यांना धडा शिकवला. त्याच्यात सगळ्यांना फोडलं. शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला, सुरुवातीला उद्धवजींचा फोडला. मी तुम्हाला मागेही उदाहरणं दिली. 2019ला सत्ता आल्यानंतर, उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यानंतर जी काही युती झाली ती आपण म्हणायचो अभद्र झाली. मला कधीच ती अभद्र वाटली नाही. तुम्ही म्हणाल काय, कारण आपले विद्यमान माझ्या विरोधात निवडून आले, सरकारमध्ये बसले आणि मुख्यमंत्री कोण झालं? उद्धवजी. मला काहीच वाईट वाटलं नाही. यांनी 5 वर्ष ज्या पद्धतीनं पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला होता, मी म्हटलं की उद्धवजींनी निर्णय घेतला तो योग्य आहे. उद्या मला कधीच स्वप्न पडलं नाही की मी परत मग हे झालं पाहिजे, हे तिकडे गेले पाहिजे, सत्तेतनं तिकीट मिळेल, एवढा खुळा नाही बरं का मी मोकळं आहे म्हटलं. पण ज्या पक्षाच्या
मसीहाचं ज्या पक्षाच्या हिंदुस्थानाचा राजा ज्याचं बोट धरून हे वाढले महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या पश्चात हे त्यांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसत होते. हे मी 14 सालापासून अनुभवत होतो. 14 सालापासून अनुभवतो. 19ला मला हे सत्तांतर झालं, काहीच वाटलं नाही. उद्धवजी मुख्यमंत्री आली, राजूदादांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी चांगलं काम केलं आणि सेट झाले. 7ला पवार साहेब होते. सेट झाल्यानंतर यांना लक्षात आलं की 3री लोकसभा काही गणित बसणार नाही. मग यांनी पवार साहेबांच्या मागे लागले. राहायला कुठं आरोप झाले, परत इकडे 8 दिवसात अमुक झाले, शुद्ध झाले. आपण 2-4 मंत्र म्हणायचे का शुद्धीचे? काही इथं नाही. ह्या शुद्धीनंतर परत पवार साहेब दिमतीनं दिमाखानं उभं राहिले. म्हणजे महागाई सहन केली, पेट्रोल भाव सहन केले, ईडी सहन केली, CBI सहन केली, मराठी माणसाचे पक्ष तोडले, पाठीत खंजीर खुपसले. तुम्ही आम्ही अत्यंत तुमच्या आमच्या मनामध्ये द्वेष होता आणि लोकसभेला आपण झटका दिला. कदाचित बी टीम म्हणून मोठ्या महाशक्तीचे पक्ष जर यांनी फोडले आणि फोडलेल्या पक्षाच्या वरती राज्य करणं यांना शक्य नव्हतं, म्हणून सगळ्यांना, कोणाला जेलमध्ये घाल, नवाब मलिकांना घाल, भुजबळांना घाल, यांना घाल, त्यांना घाल, इतके पातकं केली. आणि महाराष्ट्रानं ह्या पातकाच्या विरोधामध्ये बी टीम म्हणून कदाचित जर काही पक्षांनी सहभाग घेतला नसता, स्वतंत्र निवडणुका लढवल्या नसत्या, तर महाराष्ट्रामध्ये 42 ते 43 खासदार झाले. एक झटका बसला साहेब, झटका. 32चा झटका बसल्यानंतर त्या झटक्याचे परिणाम 6 महिन्यापासून तुमची पहिल्यांदा दिवाळी चांगली झाली. कांद्याचे भाव कधी नव्हे एवढ्या प्रमाणामध्ये स्थिर राहिले. केवळ आंतरराष्ट्रीय धोरणं यांच्या लक्षात आलं. कांद्यानं किती खासदार घालवले. आणि आता म्हणतात कांद्याची अलाइनमेंट तोपर्यंतच चांगली आहे जोपर्यंत यांना आपण जमू देत नाही. टेकूचं सरकार करावं लागलं. आणि यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्र सर्वाधिक जास्त रेव्हेन्यू देणारं राज्य आहे. हे लुटायचे. मुंबई तात्कालीन काळात लुटायची होती, तेव्हा घेता आली नाही. म्हणून आज मुंबईचे उद्योग तिकडे चालले, हिऱ्याचे व्यापार तिकडे चालले, मोठमोठी कार्यालय तिकडे चालली, उद्योग तिकडे चालले, लाखो लोकांच्या नोकऱ्या तिकडे चालल्या. 2 कोटीप्रमाणे 20 कोटी नोकऱ्या होत्या. 10 कोटी जरी असतात तरी बरं झालं असतं. युवक बेरोजगार आहे. MD ड्रग सगळीकडे मिळतं. युवकांनी काय करायचं? नोकऱ्या नाही तर मग काय ड्रग ओढायचं. नाशिकमध्ये 350 कोटीचं MD ड्रग आहे. तुम्ही पाहिलंय कधी MD ड्रग? विधानसभेमध्ये प्रश्न मांडत असताना मी अभ्यासही थोडंसं समजत नसलं की समजून घेतो. ढवळी पावडर आहे अशी ठेवी, त्या पोरं आहे ना नोकऱ्याने काम करून 9-9, 10-10 तास नशेमध्ये मुलं राहतात साहेब. कुठं गेलंय गृह खातं? पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार आहे, महिलांवर अत्याचार होतात, 3-3 वर्षाच्या 5-5 वर्षाच्या बालिकेंवरती अत्याचार करून त्यांचे मर्डर केले जातात. अरे लाडक्या बहिणी तर आम्हाला पाहिजे, पण सुरक्षित बहिणीचं काय आहे? जे बाहेर येतात त्याची संख्या फार मर्यादित आहे. काय परिस्थिती आहे? आणि ही परिस्थिती युवकांना दिशा नसल्यामुळे. रोजगाराच्या गप्पा मारल्या, कोट्यावधीची उड्डाणं घेतली. आज आपण अत्यंत मोठ्या विळख्यात आहे म्हणून यांना झटका दिला. ते बरं झालं. म्हणून कांद्या आणि टोमॅटोचे 2 विषय असे. भाजीपाल्याचे भाव वाढले म्हणून त्याला ते जबाबदार अशातला भाग नाही. अवकाळीच्या नुकसानीमुळं पिकाचे जे क्रॉप रेशिओ जो कमी झाला त्याच्यामुळे मिळाले. पण कांदा आणि टोमॅटोच्या बाबत सरकारला धोरणं सरळ करावी लागली. तुमची आमची दिवाळी कधी नव्हती एवढी चांगली झाली. याचं एकमेव कारण आहे झटका. यांना झटका महाराष्ट्राचा दिला पाहिजे. माझ्या निवडण्यासाठी नाही सांगत आहे. जे बोलतात ना पवार साहेबांना अशा पद्धतीनं, उद्धव साहेबांना अशा पद्धतीनं बोलतात, सुसंस्कृत आणि संस्कारी नेता कसा? मी तर उद्धवजींच्या एकदम जवळ आहे. मी एकमेव माणूस आहे जिल्ह्यातला की बाबा त्यांच्या त्या शैलीमध्ये त्यांच्याशी सहजगत्या बोलू शकत असेल. ते राजकारण हा त्यांचा पिंडच नाही, पण एक संस्कारक्षम एका मोठ्या माणसाच्या पोटी जन्माला आला एकदम अत्यंत उत्तम माणूस मी माझ्या जवळून पाहिला. त्याच्याबद्दल हे काय बोलतात? ज्यानं 60 वर्ष या मातीमध्ये घातले त्या पवार साहेबांच्या बद्दल काय बोलतात? कुठली लेवल आहे? यांची लायकी आहे का? 60 वर्ष ज्यांनी ज्या मातीमध्ये घातले. मला काहीतरी कोणीतरी आज दाखवतो ते व्हॉट्सअपवर पहा म्हणे तुमचं असं लिहून आलं, आता यांना शरद पवार गोड लागतात. अरे बावळांनो, मी असा माणूस आहे की आपली ऐपत किती, आपली अवकात किती, आपण काय बोललं पाहिजे, कुणाच्याबद्दल बोललं पाहिजे, हे संस्कार मला शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून मिळालेले आहेत. काहीतरी आरोप करतात, कसले तरी करतात. त्या शरद पवार साहेबांच्यावरती काय कुठल्या त्यांच्या चेहऱ्यावरती बोलतात हो. आपण शंड लोक आहोत. पूर्वी आंदोलन वगैरे बंद झाली, हे तर झाले 2-2 रुपये पेट्रोल वाढल्यावर आपण रस्ते गाव बंद करायचं, शहर भारत बंद करायचो. आणि आता आपण मराठी माणसाला इतके काही शंड बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला काय करायचं आहे?
उद्या जर संधी मिळाली ना, महाराष्ट्र पेटवता आला पाहिजे. अशा लोकांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र पेटवता आला पाहिजे. घरात घुसून मारलं पाहिजे. कसले आले कायदे आणि काय, कायद्याच्या बडग्यात आणि चौकटीत राहून आमच्या बहिणींवर अत्याचार होता, मुलींवर अत्याचार होता. आमच्या बहिणींना सुरक्षिततेची भावना तुम्ही निर्माण करता. 10 वर्ष 15 वर्ष तुम्हाला बहिणी दिसल्या नाही का? अचानक दिसल्या. बहिणीला द्यायचं आणि दाजीचे खिशे कापायचे. तेलाचे भाव कुठं चालले, गगडाला भेटले. सोयाबीनचा काय भाव आहे, तेलाचा काय भाव आहे. अरे आपण स्टॅटिस्टिकली कधीतरी मतदान केलं पाहिजे, स्टॅटिस्टिकली केलं पाहिजे, अकाउंट्स घेतलं पाहिजे. नेमकं आपण काय करतो, नुसतं स्वाम्या इकडं तर गोम्या तिकडं चालला. हे काय राजकारणाची पद्धत आहे का? मोठ्या प्रमाणामध्ये गावगाव मला लोक भेटतायत. त्यांना असं वाटलं, मी त्यांना तेच सांगितलं, बाबांनो ही निवडणूक माझी नाही, महाराष्ट्राच्या अस्तित्वाची. पवार साहेबांनी एक वाक्य बोलले परवाच्या दिवशी, मला ते खूप आवडलं. आणि ते असं म्हणाले की मी महाराष्ट्र पूर्वपदावर आणण्यापर्यंत स्वस्थ बसणार नाही. मी तर असं म्हणतो की तुमचं आमचं सगळ्यांचंच म्हणणं असेल, मी तर म्हणतो आमचं राहिलेलं आयुष्य त्यांना लाभावं. कारण महाराष्ट्रातले संस्कार, संस्कृती, राजकारण, त्याची जेवढी गरिमा होती ना, जी घालवण्याचा प्रयत्न केला ना, तिला पूर्वपदावर आणण्यासाठी असे संस्कारक्षम लोक पाहिजे, ज्यांना भारत माहिती आहे, ज्यांना देशातल्या सगळ्या गोष्टी माहिती, ज्यांना सगळी खाती कळतात आणि हे त्यांच्यावर बोलतात. आपल्या तर महाराजांच्या बद्दल तर मला काहीच बोलायचं नाही. कारखान्याच्या बद्दल बोलून उपयोग नाही. बोललं तर मग म्हणशील हे बोलत राहतात. त्यामुळे आम्ही निष्ठेचा जाहीरनामा काढलाय. किरण सरांनी सांगितलंय उद्या तुम्हाला वितरित होईल. निफाड कारखाना बंद पडण्याचा माझा काही संबंध नव्हता. त्या काळामध्ये मी फक्त प्रचारक होतो, प्रचार करत होतो. मी कुठं संचालक नव्हतो, काही नव्हतो. अवघा एक सभासद आणि आमदार होतो. वेळीच काही सूचना केल्या, ऐकल्या नाही आणि त्या मान्य झाल्या नाही. त्याच्यानंतर मग सांगितलं आणि मग ते सीझन फोर्सफुली चालवला. औषधीसाठी चालला, कारखाना बंद पडला, माझा संबंध नाही. अजितदादांनी चालू करायचं सांगितलं, तुम्ही गावागाव मतं दिले. तुम्हाला असं वाटलं जाऊ द्या, मलाही वाटलं चला कारखाना चालू आहे, तोही चालू झाला नाही. ज्यांच्याकडे दिला तोही चालत नाही. काही इथून ट्रका जात होत्या, मी आपलं गप पडत होतो. त्याच्यानंतर त्यांना मोठा चालवायला द्या म्हणून मी उद्योजींकडे आग्रह केला. मोठा त्यांना दिला नाही. लहान द्यायचा प्रयत्न केला, लहान आहे आता बंद करण्याची मागणी केलेली. 60-70 कोटीला तोट्याला गेलेला आहे. अरे मी तेच बोलतो जे करता येईल आणि मी जे करेल ना, माझं चॅलेंज आहे ते करून दाखवण्याची क्षमताच असली पाहिजे. त्याला भिन्नीचा माणूस लागतो. चला मी पण बाळासाहेब ठाकरेंचा साहेब, तुम्ही डोक्यात हवा जाऊ देऊ नका. हे मला खांद्यावर उचलायला लागले. ए बाबा नो, अरे म्हटलं आलो 23ला निवडून ताज मोठे अर्गाला आत्ताच पुढे भोकंडी घेता. म्हटले सोपं नाही आहे. माल आलेला माल, किसकी कीमत 50 करोड़, किसकी 25 करोड़, किसका कुछ, किसका इधर. मेरे हिसाब से 12 पहले आके गए. चुनाव के दौर में तुमने जितने रास्ते बनाए, पहले जाके विधानसभा के विधायक जो हमारे वहां पहुंचाओ. सोप्या नाही आहे निवडणुका. युवकांनो तुम्ही आले, तुम्ही खुश झाले, मलाही दिसते वातावरण चांगले. हवेत जाऊ नका, पाय जमिनीवर ठेवा. मी मगाच सांगितलं, अरे इतकं स्वागत आणि इतकं प्रेम या निफाडची जनता माझ्यावर करते ना. बऱ्याच ठिकाणी मागाशी माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते. 2 ज्येष्ठ महिला भगिनी नऊवारी घातलेल्या ज्या पद्धतीने व्यथा मांडत होत्या ना, अशी तोंडाला कुरवाळून सांगत होते, हा काहीतरी कर बार का बाबा, तू कारखान्याचं काहीतरी कर. मी निफाड पण आजच्या या चांदोरी गटात होतो. मी त्यांना विनम्रतेने सांगितलं, नाही, ह्या कारखान्याच्या बद्दल ऑलरेडी हा ज्यांना अलॉटेड आहे त्यांच्या पाठी लागून त्यांच्याकडनं कसा करून घ्यायचा ते सांगतो. तिकडं जो सबलीज करायची तयारी झाली, 18 वर्षाचा करार आहे, 3 वर्षात हा बंद करायची परवानगी मागितलेली आणि तुम्ही गावागाव माझ्या विरोधात मतं दिली. कचाकच बटणं दाबून माझा येळकोट केला. मला राग वाटला नाही. मी म्हटलं परमेश्वर कृपे करून या जनतेचं भलं करण्याचं काम शब्द ज्यांनी दिला ते पूर्ण करतील. हास्य विनोदाचा विषय नाही आहे. त्या म्हाताऱ्या ज्या बोलत होत्या ते इतकं वेदनादायी होतं की नाटकी अश्रू नाही आले. मला खरोखर अश्रू आले. तुम्ही फटकन मोटरसायकलवर बसलो आणि ओटू लावलेला तुम्ही माणूस आहे ना, पाठोळे कोणा, त्यांच्याकडे गेलो. अरे त्या कारखान्याचे रस्ते, काय परिस्थिती, त्या बायका, ते एक ताई मला म्हणत होती, अण्णा तुम्ही फोन माझे उचलले, इथं लाईटी बिटी आल्या, पण आमचे पोरं नाही म्हणे. 75% बायका काम करतात. माझ्या लक्षात येईना. ते म्हणे पोरायचे लग्न 35 आणि 40 वर्ष आले, लग्न होत नाही. आम्ही कवर कामं करावं, पोरांना काम करत नाही, तुम्ही काहीतरी करा. प्रचंड वेदना झाल्या. मला ते कारखान्याचे सगळे बोलले. बाळासाहेब आपले मामा होते, काय नाव ते, चारोस्कर, बागसकर. पण मी स्पष्ट सांगितलं, मी म्हटलं की इथे माझा हा जो जाहीरनामा आहे ना, या सगळ्या क्षेत्रावरती काहीतरी इथेच रोजगार उपलब्ध होईल असं जर मी केलं तर उपयोग. हाऊस म्हणून नाही निवडून जायचं. तुम्हाला असं वाटलं लय हाऊस येईन, लय भारी येईन, जिरवायची वगैरे, ते गेले. माझ्या डोक्यात कधीच कल्पना नव्हती. निफाडनं मला ओळखलंय.
लोकांच्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत आणि सत्कार मी पाहतो ना, माझ्या डोक्यात अजिबात हवा जात नाही. मी म्हटलं की माझे पाय जमिनीवर राहिले पाहिजे. आकाशाला जरी अनिल तुला गवसणी घालायची तरी देखील एक लक्षात ठेव की एवढ्या भावना इथल्या आहेत. इथल्या ऊस उत्पादकांची काय परिस्थिती झाली. शून्य संबंध नसताना फेक नॅरेटिव्ह सेट करून माझ्या माथी मारलं. चला मी म्हटलं चला काहीतरी कोणाचं तरी कल्याण होईल. तुम्ही फार डिस्टर्ब झाले होते. मी म्हटलं मी त्या सावंतांना तो कारखाना मिळणं अपेक्षित होता. यांनी अट्टास करून त्यांच्या भावामध्ये घेतला आणि त्यांना जाऊन जर खाजगीत विचारलं तर ते तुम्हाला आता सगळं सांगतील. साहेब सोपं नाही आहे हे. आणि जे सोपं आहे ना ते करण्याचं काम मला असं वाटतं की पवार साहेबांचा सारखं नेतृत्व होतं म्हणून कारखानदारी एवढी सोपी नाही. आणि म्हणून राज्य सहकारी बँक असतील, त्यांच्याकडनं काही अनुदानं असतील, थकआम्या असतील, यापूर्वी मिळत गेल्या. म्हणून कारखाना हा लॉसचा धंदा आहे. आणि मी सांगत होतो वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा अहवाल आहे, हा चालवायला द्या. तेव्हा मला म्हणायचे बऱ्याच लोकांना आवडत नाही मी आमदार असलेलं. हा या तालुक्याचा दोष आहे का काय मला माहिती नाही. हसू नको संजू. मी अभ्यास, मला जर एखादी गोष्ट कळेल नाही ना मी माकडचाळी करत नाही बरं का. मी अभ्यास करून घेतो. हे आपल्याला हे काही कळत नाही तू समजून सांग. अधिकारी असो, प्रशासन असो, शासन असो, आईच्या पोटातून थोडी आपण सगळेजण शिकून आलेले. शिकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. मी आता तर त्या नागापूरच्या माता भगिनीनं सांगितलं, मी दिलगिरी व्यक्त करून आलो. अरे एवढा विश्वास तुम्ही जेव्हा माझ्यावर संपादित करतात ना, या हौशीची निवडणूक नाही आहे. खूप नैतिक जबाबदारी आहे, खूप अपेक्षा आहेत. आणि या अपेक्षा पूर्तीच्या दृष्टिकोनातून गेली 7, 8, 10, 15 दिवस आम्ही हा जाहीरनामा बनवला की बाबा याच्यात आपल्याला काय करता येईल, युवकांसाठी काय करता येईल, महिलांसाठी काय करता येईल, पारंपरिकतेच्या पलीकडे काय जाता येईल, गोदाकाठच्या शुद्ध पाण्याचं काय करता येईल, या पाणवेल्या आणि याच्यावर भांडवल काय करायचं. मी इरिगेशनच्या अधिकाऱ्यांचा अहवाल आणलाय, व्हिडिओ जारी केला की नाही किरण सर आपण केला का नाही, आला का तो, आला का तो. अरे मला सांगा की त्या धरणाचं जोपर्यंत गेटला आता कुठेही पर्याय नाही आणि 35 गावांमध्ये तुम्ही सांगता किरण तुम्ही म्हटले तसंच आहे. माझ्या वेळेस पाऊस जास्त पडला, ते पाणी अक्युम्युलेट होणार नाही, त्याची सगळी क्षमता जर बघळली तर तिथे पूर्वी आमदारांनी सांगितलं होतं की याला पर्यायी नवीन धरण आहे. कायम माझ्या माथी मारता तो कसला आलं काय हो. याचं तिथल्या गाळाचं एक्सकॅव्हेशन केल्याशिवाय ढाळ बसणार नाही. आणि तो ढाळ जरी बसला तरी देखील जर अतिवृष्टी झाली, कॅचमेंटमध्ये धरणं भरलेली असली आणि फ्री कॅचमेंट आणि कॅचमेंटमध्ये पाणी पडलं विशिष्ट 15 सप्टेंबर नंतर आणि असे लाखो क्युसेक्स पाणी आलं तर निसर्गाच्या पुढे कोणीही मोठा नाही आहे. पण अत्रे नाव काय त्यांचं आपले निवृत्ती अण्णाचा खूप अभ्यासक माणूस आहे. मी भाग्य मानतो म्हणजे त्या देवेंद्रजींची मी आभार मानतो, त्यांची व्यक्तिशा पण मी मानणार आहे की तुमच्यामुळं मला ह्या सगळ्या माणसांची गाठ पडली पवारसाहेबांच्या बरोबर. त्यांच्या निष्ठेसाठी चांगली माणसं कशी त्यांच्याबरोबर होती आणि त्यांचं नॅरेटिव्ह असं नसो पण तुम्ही त्यांचं नॅरेटिव्ह चांगलं सेट करायचे, नाही तर तिसरीला सुद्धा शक्य नव्हतं. तुम्हाला जरा कमाले मानावं लागेल. प्रश्न विषय असा आहे की अकाउंट्स, अभ्यास, काय काम करायचं याच्याबद्दलचं कळलं पाहिजे. पण आपल्याकडे कसं असतो, याने आपली ग्रामपंचायत जिरवली ना, आपण याची विधानसभेला याला कमी मतं पाडून जिरवायची. त्याच्या आणि याच्या जिरवाजिरवी पाहिजे माझी सुद्धा जिरून गेली राहिलं. बरं माझी काय जिरणार आहे असले बरोबर आहे. असो गमतीचा भाग काही जरी असला तर कालखंड छोटा आहे. 13 दिवस राहिले. महाराष्ट्र एका वेगळ्या दिशेनं जातोय. महाराष्ट्र परिवर्तनाची वाट बघतोय. एक सगळेच जण अपेक्षा करतायत. मलाही जे काही गोष्टी दिसत आहेत, बहिणींना देखील डबलीनं देण्याचं राहुलजींनी इंडिया तथा महाविकास आघाडीच्या वतीनं काल जाहीर केलेले. त्या सगळ्या योजना सामान्यांच्यापर्यंत पोहोचवणं एक मोठं आव्हान तुम्हा सगळ्या युवा कार्यकर्त्यांवर आहे की त्याच्या संदर्भात आपण बंटी काहीतरी एक पॅम्पलेट वगैरे रेडी केलं पाहिजे. आणि 25 लाखाचा विमा संरक्षण. बऱ्याच ठिकाणी मी भाषणात बोलल्यासारखं हल्ली बोलायला लागलो. बऱ्याच लोकांना विचारतो, मला रोज लोक फोन येतात, अण्णा कॅन्सर झाला, हे झालं, इतकी प्रकार वाढलाय. आणि मग मी काय म्हणतो, मग तुमच्याकडे ते आहे ना 3 लाखाची कर्जमाफी, आता हे सगळं पोचवायचंय सरपंच आपल्याला. जेवण आहे तुमच्याकडं? हा सकाळच्या धरून बोलू राहिलो. बरं एनिवेज, आता या सगळ्या भूमिकेमध्ये मी सांगत होतो की कॅन्सर झाला लोक फोन करतात, आरोग्याचे फोन करतात, खाजगी रुग्णालयामध्ये दाखल होतात, पैसे कमी करण्यासाठी लोक फोन करतात. मग आम्ही सांगतो बाबा तुझी परिस्थिती आहे का, नसेल तर मेडिकल कॉलेजला घेऊन जा, तुझी परिस्थिती नाही आहे ना JJला घेऊन जा, तुझी परिस्थिती नाही आहे ना सायनला घेऊन जा, मुंबईला घेऊन जा. आणि मग आपल्याला मी सहज म्हणून प्रश्नार्थी विचारतो, तुम्हाला सगळ्यांना परत एकदा विचारतो, काय रे बाबा ते 5 लाखाचं कार्ड आहे ना आरोग्याचं, किती लोकायला 5 लाखाचं कार्ड फायदेशीर पडलं हातवर करा.
आणि किती लोकांनी ते कार्ड फेल केल्याचा अनुभव घेतला. बिकता है साला बेचने वाला चाहिए. आयुष्यमान भारत. अहो बघा, मी पूर्वी मला असं वाटायचं बरं का, एक मिनिट काँग्रेसवाल्यांना सगळ्यांना सांगून देतो, एक मॅच्युरिटी असते, एक वय असतं. नाही 10 वाजेची वेळ आहे, सुरेश पाटील 2 मिनिटं थांबा. आणि मला असं वाटायचं की एकदम बेकार लोक, एकदम जबरदस्त आहे आपले पक्ष वगैरे, म्हणजे आज नाही 25-30 वर्षापूर्वी, लहान होतो त्या टायमाला. पण जेव्हा अनुभव आला, आपण अनुभवाचा प्रवास केल्यानंतर असं जाणवायला लागलं की कशा सुंदर पद्धतीनं राष्ट्र चालत. फायनान्सचे केवढे तगडे लोक, ते एक हिरो आहे बघा. तू त्यांना कधी ऐकलंय का? काँग्रेसचे त्यांची वेगळेच दाखवतात, त्यांची व्यक्तिगत जीवनाचे जास्त व्हिडिओ दाखवतात. काय नाव त्यांचं? शशी थरूर. अरे फायनान्सचा अभ्यास आहे, कधी युट्यूब उघडून त्याच्या फायनान्सच्या बद्दल अभ्यास बघा. मनमोहन सिंगांचा आहे का? राजूदादा तुम्ही सांगत होते, कशी माणसं होती हो फायनान्सची, आहे का यांच्याकडे? पी चिदंबरम, अहो त्यांच्या लुंग्या सोड्यापर्यंत इतक्या खालच्या लेवलला ही सगळी लोक गेली. ही फायनान्सची मास्टर लोक, त्यांनी देश चालवलो. किरकोळ थोडंसं काही एखाद्या लांगुल चालन जर केलं ना तर देश सुई बनत नव्हती, इथपर्यंत आणला. मी लहानपणात जेव्हा मी कार्यकर्ता दशे होतो तेव्हा मला असं वाटायचं एक सगळे बोगस आहे काँग्रेसवाले वगैरे, असं नाही बरं का, माझा तो गैरसमज होता. फायनान्स स्टडी, अभ्यास, कशा पद्धतीने राज्य चालवलं, देश चालवलं. तुम्ही आम्ही युवकांनी सुद्धा हे करायला पाहिजे की काय नेमकं आहे, असेंब्लीला कोणाला मतं दिली पाहिजे, कोण तुमचा तिथं भूमिका मांडणार आहे, काय तो करणार आहे, त्याच्याकडनं काय अपेक्षित आहे, त्यांनी काय केलेले आहेत, हे सगळं बघितल्याशिवाय कधीही या भागाचे. पण केंद्राच्या निवडणुका असतील, राज्याच्या निवडणुका असतील, ज्या दिशेला आपण जातोय भावांनो, ती दिशा जर आपण पाहिली तर ती अत्यंत कठीण आहे. दिवस थोडे राहिले, तुमच्या सगळ्या हाती आहेत. जनतेपर्यंत सगळं पोचवा. निष्ठेच्या वचननामामध्ये शेती हाच माझा धर्म आणि शेतकरी हीच माझी जात, विजेची हेल्पलाईन असेल, GST कमी करण्यासाठी प्रयत्न असतील, पीक विमा आता नाही आणणार, वाया जाणार नाही याची असेल, प्रक्रिया उद्योगांची उभारणी असेल, शिवार रस्त्यांची गती असेल, तालुक्यातील रोपवाटिका असेल, शेतकऱ्यांसाठी वेधशाळा उभारण्याचं काम असेल, हमी भावासाठी असेल, पाटबंधारे व जलसंपदा असेल, संशोधन आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रयोगशाळा असतील, युवक आणि रोजगार असतील, व्यावसायिक आणि शिक्षण असेल, व्यावसायिक पोलीस आणि आर्मी भरतीपूर्वीचं प्रशिक्षण असेल, युवकांसाठी डीम प्रोजेक्ट असेल, महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण असेल, बिबट्याचं एक प्रवण क्षेत्र आहे. या सगळ्या कामांचा मी गावोगाव तालुक्यामध्ये पायी फिरून सुद्धा एक वेगळ्यानं अनुभव घेतलेला आहे. मधल्या काळामध्ये पायी फिरण्याचं एकमेव कारण होतं, अजून आपल्याला इथल्या मातीतली प्रत्येक माणसं समजावी, इथली गरीब समजावी, इथली आदिवासी समजावी, इथल्या बौद्ध बांधवाच्या काय समस्या आहे, इथल्या समस्त जनतेच्या काय समस्या आहे, ह्या मी 140 किलोमीटर पायी चालल्यानंतर रेकॉर्डला घेतलेल्या आहेत. उद्याच्या विधानसभेमध्ये जाऊन आपल्याला काय मांडायचं आहे, हा सगळा निष्ठेचा जो वचननामा आहे तो आम्ही महाविकास आघाडीचा तुमच्यासमोर घेऊन येतोय. हा करण्याचं सामर्थ्य परमेश्वर तुमच्या आशीर्वादानं मला देव. मी या मातीमध्ये जन्माला आलो, इतक्या उंचीवर गेलो, पराभव जरी झाला असेल तर खचलो नाही. कालच्या निवडणुकीमध्ये किंवा तत्पूर्वी माझ्याकडनं चुकून काही झालं असेल भावानं बघणं, स्वभाव स्पष्ट आहे, फणसासारखा आहे, कडक आहे, कधीही कुणाची प्रतारणा करत नाही, इन्स्टंट काप करणार आहेत. या सगळ्याबाबत काम करण्याची शक्ती परमेश्वर तुमच्या रूपानं मला देव. तुम्ही परमेश्वर रूपी माणसं आहात. घरी बसलेल्या माता भगिनी त्या सगळ्यांना येणाऱ्या 20 तारखेला चिन्ह नवीन आहे, चोरी गेलेले आहेत, नवीन चिन्ह, 1 नंबरला नाव आहे, डुप्लिकेट आणि ओरिजिनल वगैरे सारखा. डुप्लिकेट काही अनिल कदम नाही आणि आपण त्यांचं डुप्लिकेट आहे काय आणलेलं नाही. पहिल्याच नंबरला नाव आहे, कंसात अण्णा आहे. जे लोक मला अण्णाजी म्हणतात, अण्णासाहेब म्हणतात, अण्णाश्री म्हणतात, खंडू बोडके, याचा अर्थ ते मला शिव्या घालतात. फार झालं तर प्रेमाने अण्णा म्हटले तर ठीक आहे, मला कुठलीही विश्लेषणं लावू नका. बगरे सर असताना दुसरे सर झाले, त्या टेक्निकल गोष्टी काही या लोकांनी पाहिल्या नाही. परमेश्वर कृपेकडून चांगलं झालं. बारकाईनं निशाणी बघा, मशाल चिन्ह जे निशाणी आहे ते देखील नवीन आहे. तुतारी फुंकणारा माणूस नाशिकला गणेश गीतांच्या रूपाने, इकडं उदय सांगळे पंजाच्या रूपाने, इकडं शिरीष कोतवाले. आपल्या तालुक्यातले देखील 2 उमेदवार महाविकास आघाडीचे म्हणून आम्ही सामोरं जातो आहोत. आपण सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या निशाण्यावर उभं असलेल्या लोकांना मतं द्या आणि 1 नंबरच्या क्रमांक मशालीच्या समोरचं बटन दाबून सेवेची संधी द्या. संधीचं सोनं करेल. जोपर्यंत प्राणात प्राण आहे, शरद पवार साहेबांनी बाळासाहेब ठाकरेंचा आदर्श घेऊन फक्त हे जीवन लोकशाहीसाठी व्यतीत करतील, चांगल्यासाठी काम करत राहील, एवढा विश्वास चांदोरीकरांच्या या सभेमध्ये समस्त उपस्थितांना देतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
एक प्रकाशनाचा फोटो घेणार आहोत आपण. काय काय हा अहवाल सगळ्यांपर्यंत पोचवा अशी सगळ्यांना विनंती करतो. सर्व मान्यवरांचे आभार मानून या ठिकाणी अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर करतो.